माय ब्लॉग. आज आपण चाललोय असलजला. असलज हे गगनबावडा झालं. पहिला मी तुम्हाला माझा सुंदर चेहरा दाखवतो, रुबाबदार चेहरा. गाइस मी इथून उडी खाणार आहे. गाडी स्टार्ट कर. उडी खावा बस. कुठं जाणार आहे सर? बरं चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. आज आपण चाललोय सध्या गगनबावडा असलज या ठिकाणी. आपल्याला ते रामलिंग या ठिकाणी भेट द्यायची आहे. माझ्यासोबत फुलेवाडीचे नेते सिद्धेश चौगले. खोपडी तोड साले. तुम्ही बघू शकता आपल्या बाजूला गावकरी आहेत. आपलं नाव काय? संतोष राठोड MIT घेऊन आलेत आपले शेजारी आहे. बोला की. शेजारी आहे. MIT गाडी घेऊन आलेलं आहे नदीवरती आंघोळ करायला. आणि आंघोळ करून आता चाललोय घरी. सपोर्ट करा मला. असं सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. अरे कहना क्या चाहते हो. बरोबर. तुम्हीच. हा मीच. बात तो सही है. थँक्यू. ओके बाय. अबे साले. अरे बाबा त्याला असं केलंय मी. वेगळं पण काय केलं नाही. आता आम्ही लोकेशनला भरकडून दुसऱ्याच रस्त्याला चाललो. लोकेशन कुठला आहे माहीत नाही, पण हा पॉइंट आम्हाला सापडला. आम्हाला काहीतरी दिसलं इथं नदीवर आणि बायका कपडे धुवायला. गोपिकांचे वस्त्र चोरण्यासाठी सिद्धेश इथे सज्ज झालेला आहे. परत एकदा म्हणा. काय म्हणलं? गोपिकांचे वस्त्र चोरण्यासाठी सिद्धेश इथे सज्ज झालेला आहे. अबे साले. आम्हाला इकडं मंदिर दिसलं. आता आम्ही मंदिरात जाणार आहे. मंदिरात पुढची माहिती आधी ते सांग. सध्या ह्या मंदिराचं नाव काय किंवा हे कुठल्या वाडीत येतं हे आपल्याला लवकरच सुद्धा घ्यावं कळेल. एक सस्पेन्स आम्ही ठेवलेला आहे. पण सध्या हा जो व्ह्यू आहे माझ्या डावीकडचा आणि उजवीकडचा हा फार बघण्यासारखा आहे. म्हणून आम्ही इथे गाडी थांबवलेली आहे काही क्षणासाठी. चलो गाइस जाऊ आपण मंदिर बघू. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. गावाचं नाव आहे मांडुकली. ह्या गावाचं नाव मांडुकली जे राधानगरी गगनबावडा ह्या
तालुक्यामध्ये येतं. त्याचसोबत महत्त्वाची गोष्ट, हे जे मंदिर आहे हे मंदिर मल्हार म्हणा किंवा आपले जे महाकाल त्यांचे जे उपदेव आहेत त्यांचं हे मंदिर आहे. उपदेव याचा अर्थ त्यांची जी रूपं आहेत, महादेवाची रूपं, त्यातलंच एक रूपाचं हे मंदिर, जे की तुम्ही बघू शकता. तिकडे मंदिरामध्ये एक आरसा आपल्याला दिसेल. हे जे मंदिर आहे हे आरसा जो आहे, आरसा लावण्यामागचं कारण मंदिरामध्ये एकच आहे, ते म्हणजे नवरात्रीमध्ये आणि त्यासोबतच जे आपल्या इकडे अंबाबाई मंदिरामध्ये जसं सूर्यकिरण पाडलं जातं, किरणोत्सव आपण त्याला म्हणतो, त्याचप्रमाणे ह्या मंदिरातही किरणोत्सव होतो, पण अगदी वेगळ्या पद्धतीने. तिकडे एक लावलेला आरसा आहे. तो आरसा जो चौकटीच्या वरती आहे आणि त्यासोबतच मंदिराच्या आतील आरसा, ह्या दोन्हीही आरशांना मिळून किरणोत्सव साजरा केला जातो. अगदी योग्य प्रकारे देवाच्या चेहऱ्यावरती, मुखवट्यावरती प्रकाश पाडला जातो. ते आरशांच्या द्वारे. हा किरणोत्सव पाहण्यासाठी तुम्हाला खास इकडे नवरात्रीमध्ये यावं लागेल. धन्यवाद. सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा.